12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं महत्त्वाचं भीमाशंकर देवस्थान येथून उगम पावलेल्या भीमा नदी पात्रात सांडपाणी सोडल्यामुळे भीमा नदी पात्र हे अक्षरशः गटारमय झालेलं आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या आलो आहोत खेड तालुक्यातील राजगुणनगर या ठिकाणी पाहतो की सध्या राजगुणनगरचं शहरीकरण झालं आहे आणि शहरीकरण झाल्यासोबतच या ठिकाणी असलेले जे सांडपाणी आहे ते सांडपाणी थेट भीमा नदी पात्रात सोडल्यामुळे भीमा नदी पात्र अक्षरशः जलपर्णीने वाहिलेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहतो की कशाप्रकारे सध्या जी जलपर्णी आहे ती मात्र मोठ्या प्रमाणामध्ये फोफावलेली आपल्याला पाहायला मिळतं आहे। संपूर्ण नदी पात्र आहे ते जलपर्णीमध्ये समाविष्ट झालेलं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं, कारण की आजूबाजूच्या ज्या कंपन्या असतील त्यासोबत राजगुणनगर शहरातील जे सांडपाणी असेल ते थेट नदीपात्रात सोडलं गेलं आहे आणि याचा जो परिणाम आहे, याचा जो फटका आहे तो सध्या भीमा नदी पात्राला पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्या ठिकाणी पाहतो की कशाप्रकारे सध्या जी जलपर्णी आहे त्या जलपर्णीचे साम्राज्य संपूर्ण नदीपात्रामध्ये फोफावलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीत या ठिकाणी प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतं, कारण की ही जी जलपर्णी आहे त्या जलपर्णीच्या खाली जलचर प्राणीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। त्यासोबत या परिसरामध्ये असलेला जो नागरिकांना आहे ते खरं तर साथीच्या रोगांना या ठिकाणी खरं तर आमंत्रण दिलं जातं का असाही प्रश्न उद्भवला होता, कारण की या जलपर्णीमुळे या ठिकाणी जे डास असतील, मच्छर असतील आणि जे किडे असेल याचा जो प्रादुर्भाव आहे तो शहरीकरणावरती पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे कुठेतरी साथीच्या रोगांना या ठिकाणी निमंत्रण दिलं गेलं आहे का असाही प्रश्न सध्या या ठिकाणी उद्भवला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। एकीकडे इंद्रायणी नदी ज्या पद्धतीने फेसाळली त्याच पद्धतीचं वातावरण सध्या भीमा नदीमध्ये आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं आहे। कॅमेरा अभिषेक सर, मी सुनील दगडे, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।